तर नमस्कार मित्रांनो, एक विचार करा. रात्रीचे वाजलेले 12:30. तुम्ही तुमच्या रूममध्ये एकटाच बसलेला आहे आणि तुमचे रूममेट वगैरे कोण नाही. तुम्ही त्या रूममध्ये एकटेच राहता. रात्रीचे 12:30 वाजले. तुम्ही आता झोपणार, तेवढ्यात दरवाजावर ठक ठक असा आवाज येतो. तुम्ही बाहेर येता. बाहेर बघता तर बाहेर कोणी नाही. तुम्हाला वाटतं की बाबा मुले चेष्टा करून वगैरे गेले असतील. त्यामुळे तुम्ही पुन्हा आत येता, कडी लावता आणि झोपी जाता. जवळपास अर्धा पाऊण तास होतो. अर्धा पाऊण तासानंतर पुन्हा एकदा तुमच्या दरवाजावर ठक ठक अशी 2 वेळा आवाज येते. तुम्ही उठता, बाहेर जाता. बाहेरून बघता की बाबा कोण आहे का, तर कोणी नसतं. ॲक्च्युली राग आलेला असतो, पण झोप मोड झालेला राग आलेला असतो तुम्हाला. बाहेर कोणी नाही. तुम्ही बघता इकडे तिकडे पण बघता की बाबा कोण ठकठक वाजून झोपले गेले बिल लपून बसले का, तर ते कोणी लपून बसलेलं दिसत नाही. तुम्ही आत येता, पुन्हा कडी घालता आणि तुम्ही झोपीत जाणार, तेवढ्यात पुन्हा दरवाजावर ठकठक असा आवाज येतो. तुम्ही दरवाजा उघडायला उठणार, तेवढ्यात शेजारच्या खिडकीवर तुमची नजर जाते आणि खिडकीपाशी एक व्यक्ती, जो की जवळपास 50-55 वर्षाचा आहे, तो त्या ठिकाणी येऊन तुमच्या खिडकीवर रडत असलेला दिसतो. ज्या व्यक्तीला तुम्ही कधीही पाहिलं नाही. तर आता तुम्ही म्हणणार, ही स्टोरी आम्हाला काय सांगा. तर आजची जी स्टोरी आहे, जी रिअल स्टोरी आहे, ती या ठिकाणी आहे. ती सेम अशीच घडलेली आहे. तर आपल्याला ही स्टोरी बघण्यासाठी आपल्याला जावं लागेल गुजरातमध्ये अहमदाबाद, जे की नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. अहमदाबाद बऱ्यापैकी फेमस शहर आहे गुजरातमधील. तर त्या ठिकाणी घडलेलं आहे. तर त्या ठिकाणी एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे, जे की अतिशय प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲडमिशनसाठी फाईट लागलेली असते, असं एक प्रसिद्ध कॉलेज आहे. आता या कॉलेजचं नाव तुम्ही विचारणार, तर मी या कॉलेजचं नाव सांगू शकत नाही, पण या कॉलेज रिलेटेड काही डॉक्युमेंट या ठिकाणी मी शेअर करतो. कारण काही पॉलिसी असतात, आपण डायरेक्ट नाव घेऊ शकत नाही, त्यामुळे या कॉलेजचं नाव घेणार नाही. तर या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये राकेश नावाचा एक शिपाई कामाला लागलेला आहे. आता राकेश शिपायाचं काम तुम्हाला मुख्यतः माहीत असेल की एकतर झाडलोट करणे, वर्गात स्वच्छता आहे का बघणे, दुसरं शिक्षकांना काय हवं नसेल ते पाहणे, त्याचबरोबर तिसरं काम असतं डस्टर वगैरे जे शिक्षकांना लागतं हे साहित्य प्रोव्हाइड करणे, आणि त्याचबरोबर कॉलेज सुटलं की त्या कॉलेजमध्ये वर्गात जाऊन देखरेख करणे की बाबा कशी सिच्युएशन आहे काय ही कामं मुख्यतः त्या ठिकाणी शिपाईचे असतात. त्याचबरोबर शिपाईंच्याकडे एवढा प्लस पॉईंट असतो की तुमच्याकडे स्टाफ रूमच्या पण किल्ले असतात, तुमच्याकडे सगळ्या वर्गाच्या पण किल्ले असतात, त्यामुळं तुमचं बऱ्यापैकी त्या ठिकाणी व्हॅल्यू असतं. तर राकेश हे काम करतो. राकेशचं वय अवघं 21 वर्ष होतं. आता तुम्ही म्हणणार इंजिनिअरिंग कॉलेजवर 21 वर्षाचा पोरगा शिपाई काम करतो. तर साहजिक आहे बघा, प्रत्येकाची घरची परिस्थिती सारखी नसते. काही काहींची घरची परिस्थिती हालाकीची असते, काही काहींची चांगली असते, आणि परिस्थितीनुसार माणूस घडत असतो. त्यामुळे राकेश हा वयाच्या 21व्या वर्षी त्या ठिकाणी कामाला लागला होता. 1 वर्ष झालं तुम्ही वयाच्या 20व्या वर्षी त्या ठिकाणी कामाला लागला होता. आता 21वं वय त्याला त्या ठिकाणी लागलं होतं. त्याचबरोबर त्याची त्या कॉलेजमधल्या मुलांच्या बरोबर चांगली मैत्री होती. आता बघा, सेम वयाची मुलं एकत्र येणार, आणि हा जो राकेश होता त्या मुलांच्या हॉस्टेलमधल्या एका रूमवर राहिला होता. कारण की जी संस्था होती त्या संस्थेने त्याला परवानगी दिली की एक हॉस्टेलमधली एक रूम आहे, ती तुला घे, तू तिथं राहा, जेणेकरून हा बाहेरचा होता. म्हणजे अहमदाबादपासून जवळपास तो 180 किलोमीटर लांबचा होता. त्यामुळे तो त्या ठिकाणी राहायला आला होता. राहणं आणि जी कॉलेजची कामं आहेत ती कॉलेजची कामं तो त्या ठिकाणी करत होता. तर या ठिकाणी 2013 साली इंजिनिअरिंगच्या मुलांची फायनल एक्झाम होती. म्हणजे जी फायनल इयरला मुलं होती. आता फायनल इयरला मुलं गेल्यावर कसं असतं माहिती आहे का, जरा बऱ्यापैकी एन्जॉयमेंटकडे जरा जास्त ध्यान जातं, शिक्षणाकडे जरा कमी ध्यान जातं. त्यामुळे त्या मुलांना नापास होण्याची भ्या होती. आणि हे वातावरण राकेशला जाणवत होतं की आता ही मुलं जरा घाबरलेली आहेत. का? कारण की या मुलांना जे आता अभ्यास झालेला नाही, त्याने अभ्यास केलेला नाही. पहिला जसे अभ्यास करत होता तसे ते फायनलला इयरला आल्यावर अभ्यास केला नाही. एन्जॉयमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी एन्जॉयमेंट केलं, आणि यामध्ये ती मुलं आहेत ना ते राकेशला पण ॲड करत होती. म्हणजे असं नाही की बाबा ह्यांचाच एन्जॉयमेंट, राकेशला पण ते आपल्या मित्रच म्हणत होते. त्यामुळे समजा कुठं पार्टीला गेलं संध्याकाळी तर राकेशला घेऊन जायचं, किंवा घराकडं काही डबा आला, खायला आलं, जर काही आलं ना
तर ते राकेशला द्यायचं. त्यामुळं राकेश आणि हिची चांगली मैत्री झाली होती आणि राकेशला जाणवत होती की ह्या मुलांच्यामध्ये आता बऱ्यापैकी निगेटिव्हली जरा नर्वस आलेलं आहे, कारण की परीक्षा आलेली आहे, अभ्यास झालेला नाही, त्यामुळे मुलं नर्वस झालेले आहेत, हे राकेशला जाणवत होतं. मग तेवढ्यात एक मुलगा आला ज्याचं नाव अमोल, आणि तो अमोल ॲक्च्युली फायनल इयरला 2 वर्ष नापास झालेला होता. अमोल त्या ठिकाणी आला आणि अमोल म्हटला राकेश एक काम कर की, म्हटलं भाऊ. राकेश म्हटलं सांग की, आता तुझ्याकडे स्टाफ रूमच्या सगळ्या किल्ल्यात आपल्याला माहीत आहे, तर तू एक काम कर, स्टाफ रूममध्ये शिक्षकांनी जे पेपर काढलेले आहेत, ऑटोनॉमस कॉलेज होतं, स्टाफ रूममध्ये शिक्षकांनी जे पेपर काढलेले आहे ते पेपर तेवढे झेरॉक्स काढून एक पेपरचा आण, म्हणजे आमचा पण फायदा होईल आणि तुझा पण फायदा होईल. आता त्या ठिकाणी राकेश काय म्हटला, चालतंय मला. राकेशनं ऑब्झर्व केलं होतं की मी 1 वर्ष झालं या शाळेमध्ये या कॉलेजमध्ये आहे आणि मला असं जाणवलं की या कॉलेजमध्ये वर्षभरामध्ये तर रात्री 7 नंतर या कॉलेजमध्ये कोण नसतं. अक्षरशः वॉचमन जरी म्हटलं ना तर वॉचमन सुद्धा या इथं नसतं. वॉचमन जे गेट आहे गेटपासून एक 50-60 मीटर अंतरावर थांबलेले असतात. त्या कॉलेजच्या वॉचमन पण नसतात, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं बरं चालतंय, म्हटलं अमोल मी काम करतो म्हणे, तू म्हणतोस ना तर तुझ्यासाठी बाई मी काम करतो म्हणे, की हे करून आणतो म्हणे, पेपर चोरून आणतो, तू टेन्शन घेऊ नको. आता एवढं म्हटलं अमोल आणि त्याचबरोबर ते जे सहकारी होते जे फायनल इयरला होते ते सगळे खुश झाले, कारण की आता आपलं फायनल इयर अडकणार नाही ह्या आविर्भावामध्ये ते खुश होते. झालं. पेपरच्या आधी 2 दिवस या ठिकाणी राकेशनं म्हटलं मी तुमचं पेपर घेऊन येतो आज संध्याकाळी. मुलं म्हटली चालेल. त्यावेळी जवळपास 5 वाजता मुलांनी आणि राकेशने पार्टी केली. का? कारण की राकेश पेपर आणून देणार, त्यामुळे मुलांनी त्या ठिकाणी पार्टी केली आणि राकेश जवळपास 7 वाजता त्या ठिकाणाहून कॉलेजकडे निघाला. कॉलेजपासून हे अंतर 10 मिनटं चालण्याच्या अंतरावर होतं. 10 मिनटं तो चालत गेला. कॉलेजमधून गेट उघडलं तर कोणी नव्हतं, कारण की 7 वाजता त्या ठिकाणी कोणी जात नव्हतं, त्यामुळे 7 वाजता त्याने गेट उघडला, आत गेला. त्यानं किल्ली काढली जी की स्टाफ रूमची होती. स्टाफ रूमची किल्ली काढली आणि किल्ली काढताना ते घालताना त्याला असं वाटलं की आपल्या मागणं कोणतरी हसत पडत चाललेलं आहे. मग तिने एकदम मागं बघितलं तर मागं कोणी नव्हतं. तर त्या ठिकाणी कोणी नव्हतं. तिने इकडे तिकडे बघितलं तर कोणी नाही. तो गेला आतमध्ये, किल्ली पुन्हा लावली, आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर पेपर त्याने काढले की जे 2 दिवसांनी पेपर होणार ते पेपर त्याने 6 पेपर काढले. 6 पेपरची झेरॉक्स काढले. जसे पूर्वी होतं त्या पद्धतीने सील केले पेपर आणि त्या ठिकाणाहून तो बाहेर जाण्यासाठी निघाला. बाहेर येताना त्याने काय केलं, दरवाजा होता तसा लावला, कुलूप घातलं ज्या स्टाफ रूमला आणि त्या ठिकाणी तो येत होता. येता येता त्याला असं वाटलं की अरे इथं कुणीतरी रडल्याचा आवाज येतोय. म्हणून त्याने काय केलं की त्या ठिकाणी असं बघितलं तर त्या ठिकाणी एक व्यक्ती बसला दिसला जो की 50-55 वर्षाचा होता आणि हा व्यक्ती त्या ठिकाणी काय बसलेला आहे त्याला काय कळालं नाही. म्हणून तो म्हटला की हा व्यक्तीला विचारूया आपण इथं तुम्ही का बसला म्हणून. मग तो थोडं पुढं जाणार, तेवढ्याच ती व्यक्ती जे बेंचवर बसले त्या बेंचवर डोकं बडवू लागले. हा थोडा घाबरला, म्हणे असं का करायला लागले व्यक्ती. आणि त्यानंतर त्याने असं हळूच मुंडकं वर केलं आणि त्याकडे तिरक्या नजरेने बघितलं आणि हसायला लागला. जेव्हा हे राकेशनं बघितलं तेव्हा राकेशला कळायचं बंद झालं की हे काय आहे. राकेश जेवढ्या फास्ट पळता येईल तेवढ्या फास्ट पळत, ज्या ठिकाणी कॉलेजला चालत जायसाठी 10 मिनटं लागतात त्या ठिकाणाहून रूमवरती जवळपास 4 मिनिटांमध्ये हॉस्टेलमध्ये आला. हॉस्टेलमध्ये आला, इतका घामाघूम होता, पूर्ण शरीरावर घाम पडलेला होता आणि तो आला ते आला गेटवर हॉस्टेलच्या येऊन बसला. तो बसल्यानंतर मुलं वाटच बघत होती, कारण की आता हे पेपर आणायला गेलं त्यामुळे मुलं वाटच बघत होती. मुलांनी बघितलं की हो बाहेरून बसलाय आणि खूप घामाघूम झाला. सगळी मुलं गोळा झाली. म्हणे काय झालं तर तो म्हणे घडल्या जो सगळा प्रकार सांगितला. मी आत गेलो, आतनं पेपर जोर सोडून आणलं, पण जेव्हा बाहेर आलो तर एका बेंचवर एक शिपाई बसला होता असं मला वाटलं आणि तो डोकं बडवत होता असं मला दिसलं. मग मी त्याला विचारलो तर त्यानं असं रागानं मॅडम हसत बघितलं, हसला पण आणि रागानं पण बघितलं असं त्याने त्या ठिकाणी सांगितलं. तेव्हा मुलं म्हटलं अरे काय नाही रे, दुसरं काहीतरी असेल, तुला वाटलं असेल, म्हणजे कसं आहे मे बी असं वाटलं असेल की तुला काहीतरी आहे पण तिथे काही नसेल, तुला असं भास झाला असेल. मुलं म्हटलं हो म्हटलं. तर त्या ठिकाणी त्यानं मुलांना पेपर दिला. तर
तर तेवढ्यातून अमोल बाहेर आला. अमोल म्हटला, चल राकेश, मी तुला तुझ्या रूमवर सोडतो म्हटला. आणि अमोलनं राकेशच्या अंगावर हात ठेवला आणि राकेशला म्हटला, तू काय बघितलंस म्हटला. तर राकेशनं पुन्हा त्याला आहे असा जो प्रकार सांगितला. अमोल म्हटला, हो म्हटला, तू म्हणतोस बरोबर आहे, पण तू जी आता गोष्ट सांगतोस ना, अशी काहीतरी गोष्ट घडली असणार आहे. त्यामुळे या कॉलेजच्या आवारात ना रात्री 7 नंतर कोणीही जात नाही. तू गेलास, तू जाऊन आलास, ओके, पण 7 नंतर या कॉलेजच्या आवारात कोणीही जात नाही. आणि मी असं ऐकलंय, जे की माझे सुपर सिनियर होते, 2005 साली त्या कॉलेजवर एक शिपाई काम करत होता, वॉचमन होता. आणि तो झाडलोट आणि शिपाई दोन्ही काम करत होता. पण एक दिवस तो साफसफाई करताना वरून मजल्यावरून खाली पडला. आणि त्या दिवसापासून या कॉलेजमध्ये रात्री 7 नंतर कुणीही जात नाही. आणि तुला कसा दिसला तो माणूस, जरा त्याचे कपडे बिपडे तुला कसं वाटलं. तो म्हटला, विचार केला राकेशनं, आणि राकेश म्हटला, अरे हा म्हणे, तो जे वॉचमनचे आपले निळे कपडे आहेत ना, ते सेम निळे कपडे घातले तो माणूस तसाच दिसत होता म्हणे. बरं, तो म्हटलं, बरं असून दे, विचार करू नको म्हणे, तू जा घरी, काय प्रॉब्लेम, रूमवर जा, मी तुला सोडतो, काय प्रॉब्लेम नाही. त्यानं रूममध्ये नेऊन त्याला सोडलं अमोलनं राकेशला. राकेश गेला रूमवर. आता राकेशच्या डोळ्याभोवती तेच चित्र दिसत होतं की आपण आहे, आपल्या पुढे एक निळ्या कपड्यामध्ये एक व्यक्ती थांबलेला आहे आणि तो बेंचवर डोकं बडवून घेत आहे. आणि आपण बघताना आपल्याकडे रागट, त्याचबरोबर हसरे अशा विचित्र चेहऱ्याने आपल्याकडे तो बघत आहे, अशी त्याला जाणवू लागली. आता त्या ठिकाणी कसं होतं, तो एक म्हणजे हॉस्टेल होतं. हॉस्टेलमध्ये कसं असतं माहिती का, ज्या ठिकाणी बसायची व्यवस्था असते, ज्या ठिकाणी मुलं डबं वगैरे खातात, तिकडे टेबल असतो, टेबलला लागूनच खिडकी असते. तर तो आता डब्याची वाट बघू लागला. जवळपास 9 वाजले असतील, 9 वाजता त्याचा डबा आला. तर डब्यातलं जेवता येतो, त्याला जेवणच जाईना. जवळपास तो तीन चपात्या, त्यातली अर्धी चपाती त्याने खाल्ली, पण बाकी जेवण काय त्याला जाईना. त्यामुळे त्याने डबा आहे असा पॅक केला आणि त्या ठिकाणी ठेवला. आणि तो विचार करू लागला की काय, कसं असं कसं काय झालं, मला असं कसं काय दिसलं. हा अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी विचार करू लागला. विचार करता करता 2-2.5 तास गेले. 2.5 तासानंतर त्याला आता वाटलं की आता आपण झोपावं, म्हणून तो दरवाजा, जो खिडकी होती ती खिडकी झाकली आणि त्या ठिकाणी झोपायला हातरून करून झोपायला बेडवर गेला. बेडवर गेला, जातोय नाही जातो तोपर्यंत दरवाजामध्ये ठकठक वाजलं. तो बाहेर आला, बाहेरून बघितलं, तेव्हा वाजले होते 12. बाहेरून बघितलं तर बाहेर मुलं पण कोणी नव्हती, काय नव्हतं, पूर्ण अंधार होता. आणि त्याचबरोबर कोणीच दिसलं नाही त्याला, बाहेर दिसलं नाही. म्हणून तो आत आला. त्या ठिकाणी जरा उकडत होतं, त्याला असं जाणवलं, म्हणून त्यानं दरवाजा, जी खिडकी बंद केली ती पुन्हा उघडली आणि या ठिकाणी बेडवर येऊन पुन्हा तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. अर्धा-पाऊण तास झाला असेल, त्याला झोप लागली. तेवढ्यात पुन्हा एकदा ठकठक दरवाजा वाजला. आता झोपतून उठल्यावर प्रत्येकाला राग येत होते, त्या पद्धतीने याला राग आला. याला वाटलं मुलं आता चेष्टा करायला लागल्यात आपले. तो रागाच्या परत पुन्हा बाहेर आला. पुन्हा इकडे तिकडे बघितलं, त्या रूमच्या बाजूला कोणी आहे का, तर रूमच्या बाजूला कोणीच नव्हतं. बघितलं वरांड्यामध्ये, इकडे तिकडे बघितलं कोण आहे, तर कोणच नाही. तो पुन्हा आला. त्या ठिकाणी त्यानं झाकून घेऊन झोपण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा दरवाजावर ठकठक वाजला. ठकठक वाजल्यानंतर त्यानं दरवाजा उघडायला जाणार, तेवढ्याच त्याने ती खिडकी बघितली आणि त्या खिडकीमध्ये त्याला तोच माणूस, जो की संध्याकाळी कॉलेजच्या तिथं, जो की डोकं बडवून घेत होता, जो की दिसायला विद्रूप झालता, तोच माणूस त्या दरवाजामध्ये येऊन, खिडकीमध्ये येऊन, त्यापाशी येऊन रडत होता आणि हात आत घालण्याचा प्रयत्न करत होता, खिडकीतून हात काढण्याचा प्रयत्न करत होता. आता हे बघितल्यानंतर त्या ठिकाणी राकेशला हार्ट अटॅक आला. कारण की जवळपास कोण नव्हतं. हार्ट अटॅक आला आणि तो तिथंच पडला. त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं आली. मुलांनी बघितलं की बाबा राकेशने अजून दरवाजा कसा काय उघडलेला नाहीये, म्हणून त्यांनी खिडकीतून बघितलं तर राकेश त्या ठिकाणी जमिनीवर पडला होता. मुलांनी दरवाजा मोडला आणि त्या ठिकाणून त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर जवळपास राकेश हा 5 दिवस कोम्यामध्ये होता. 5 दिवसानंतर तो शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्यानंतर त्यानं घडलेला जो प्रकार आहे, रात्री जो घडलेला प्रकार आहे, तो त्या ठिकाणी सांगितलं की मी अशा पद्धतीनं माणूस बघितला. शिक्षकांना आणि बऱ्यापैकी प्राचार्यांना ती माहिती होती
की अशा प्रकारच्या घटना घडतात म्हणून. पण ते विचारले की तू कॉलेजमध्ये कशाला गेलतास. त्यावेळी राकेशनं स्टाफला काही सांगितलं नाही की तू कॉलेजमध्ये कशासाठी गेला होता, पेपर काढण्यासाठी गेला होता का कशासाठी गेला होता. तर त्यानं काहीही सांगितलं नाही. पण काही दिवसानंतर असं झालं की राकेशच्या मानसिकतेवर परिणाम होऊ लागला. कारण तो व्यक्ती आहे जो 50-55 वर्षाचा जो शिपाईच्या कपड्यामध्ये जो व्यक्ती दिसत होता, हा व्यक्ती त्याला सारखं दिसू लागला आणि त्यामध्ये राकेश मानसिक असंतुलन बिघडलेलं आहे. ही घटना घडलेली आहे 2013 आज 2025 आणि सद्यस्थितीला राकेश हा अहमदाबादच्या एका मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आता त्याचं वय 35-36-37 काय तर असेल. तर तो सध्या अशा स्थितीमध्ये आहे. या ठिकाणी त्याचं वय 33 ते 34 वर्ष असेल आता आणि तो मेंटली इनस्टेबल होऊन आत्ता सद्यस्थितीलाही त्या हॉस्पिटलमध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. आणि असं म्हटलं जातं की अजूनही त्या कॉलेजमध्ये रात्री 6 वाजल्यानंतर कोणीही जात नाही. वॉचमॅन जे आहेत ते तिथून थोड्या अंतरावर जाऊन थांबतात. आता या ठिकाणची जी कॉलेजची माहिती आहे या ठिकाणी थोड्या प्रमाणात मी एक लिंक शेअर करेन, त्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल. तर आपण खरोखर डायरेक्टली आपण शेअर करू शकत नाही. तर मित्रांनो, आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली, जर आवडत असेल अशा प्रकारच्या स्टोरी ऐकण्यासाठी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं आणि अशा प्रकारच्या स्टोरी, रिअल स्टोरी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. थँक्यू, धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जावो.